वनरक्षकमध्ये भरती व्हायचं, तर का व्हायचं? तुमच्या ड्रीम नोकरीमध्ये तुम्हाला काय-काय मिळणार आहे? जसं की ड्युटी किती असते? पेमेंट किती मिळतं? फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध आहे का नाही? त्यानंतर तुमचं प्रमोशन कसं होतं? तुमची ट्रेनिंग कशी होते? याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व त्यानंतर सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी तुम्हाला या नोकरीद्वारे पेमेंट किती मिळणार आहे? आणि एट पे कमिशन लागल्यानंतर सर्वात जास्त फायदा हा नवीन भरती झालेल्या मुलांसाठी कसा होतो, तेही मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि हो मित्रांनो, तुमच्यासाठी मी पहिले बुक्स, रनिंग कशी करावी व पेपराची तयारी कशी करावी, यासाठी व्हिडिओ बनवले आहे. तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आवडल्यास माझ्यासोबत जोडू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. जर अभ्यास करता-करता बोर झाले, तर असे व्हिडिओ नक्की बघत जा मित्रांनो. कारण की तुम्हाला अशा व्हिडिओने एक मोटिव्हेशन मिळतं, की आपल्याला नोकरी लागल्यानंतर काय-काय सुविधा मिळणार आहे आणि आपण जी मेहनत करतोय, ती नेमकी कशासाठी करायची. तर असे व्हिडिओ नक्की बघत जा. ज्या टायमालाही तुम्ही बोर होसाल, त्या टायमाला हे व्हिडिओ बघायचे. अभ्यास सोडून व्हिडिओ बघायचे नाही. मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे, ती माझा एक मित्र आहे वनरक्षकमध्ये, त्याला विचारून सांगितलेली आहे. प्रॉपर तुमच्यासाठी पूर्ण मेहनत करून, प्रॉपर हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली म्हणजे तुमची ट्रेनिंग. वनरक्षकची ट्रेनिंग ही 5 ठिकाणी होती मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हे 5 ठिकाणं आहे. त्यामध्ये थंड हवेचं ठिकाण सुद्धा येतं. तर किती मजा येतं ट्रेनिंगमध्ये ते तुम्ही विचार करू शकता. तुमची 6 महिन्याची ट्रेनिंग असते. ट्रेनिंग ही सेम पोलिससारखी असते. फक्त आणि फक्त काही जंगलाचे कायदे असतात वन विभागामधले, ते तुम्हाला वेगळे शिकवले जाते क्लास घेऊन आणि फिजिकल सेम पोलीस भरतीसारखं होतं. पोलीस भरतीमध्ये ज्या प्रकारे फिजिकली फिट असणं जरुरी आहे, त्या प्रकारे वनरक्षकमध्येही फिजिकली फिट असणं जरुरी आहे. तर तुम्ही ट्रेनिंगमध्ये खूप मजा येते. त्यामुळे मेहनत करा आणि ट्रेनिंगचा एन्जॉय आनंद घेण्यासाठी झटत राहा. जेणेकरून तुम्हीही त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक ना एक दिवस जा. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे वर्दी. तर मित्रांनो, वनरक्षक अशी एकमेव फोर्स आहे, की ज्यामध्ये तुम्हाला रेड बूट व रेड बेल्ट मिळतो. बाकीच्या फोर्समध्ये तुम्हाला वर्दीमध्ये रेड बूट व रेड बेल्ट तेव्हाच मिळतो, जेव्हा तुमच्या खांद्यावर स्टार असतात. यामध्ये तुम्हाला शिपायाला सुद्धा रेड बूट व रेड बेल्ट बघायला मिळून जाईल. वरती तुमची खाकी असते. त्यानंतर तुम्हाला चित्ता वर्दी पण दिली जाते जंगलामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी. आणि वनरक्षकमध्ये काही वेगळे अलाउन्स असतात, जे बाकीच्या नोकऱ्यांमध्ये तुम्हाला मिळत नाही. आणि आपला दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, की प्रमोशन. यामध्ये प्रमोशन हे तुम्हाला 10 वर्षांनी मिळते. तुम्ही शिपायामध्ये भरती झाल्यानंतर 10 वर्षानंतर तुम्ही वनपाल होता आणि त्याच्यानंतरचे जे प्रमोशन आहे तुम्हाला 4-4, 5-5 वर्षांनी मिळू शकतं. त्यानंतर ड्युटी. वनरक्षकमध्ये ड्युटी कशाप्रकारे असते? तर ड्युटीची सिस्टम अशी आहे मित्रांनो, की तुम्हाला गस्ती म्हणजे पेट्रोलिंग करावी लागेल. तुमच्यासोबत 3 जवान व 1 वनपाल असेल. वनपाल हा तुमचा ड्युटी कमांडर असतो. त्याच्यावर अवलंबून असतं, की तुम्हाला ड्युटीला घेऊन जाणे, ड्युटीला आणणे त्याची पूर्ण जिम्मेदारी असते. त्याला जबाब द्यावा लागतं काही जर झालं तर. तर तुम्हाला जंगलामध्ये गेल्यानंतर झाडांची पाहणी, या प्राण्यांची पाहणी, या कोणी वनसंपदाला नुकसान तर करत नाहीये ना, याची पाहणी, याच्याविषयी संपूर्ण माहिती घ्यावी लागते. त्यानंतर केंद्र सरकारद्वारे काही योजना दिल्या जात्या. महाराष्ट्र सरकारद्वारे व केंद्र सरकारद्वारे ज्या योजना दिल्या जात्या, झाडे लावण्याची किंवा वन क्षेत्रामध्ये वन्यजीव वन्यजीवांसाठी काही औषधी गोळ्या या त्यांना खाण्यासाठी काही द्यावं लागतं. तर ती सर्व जिम्मेदारी ही तुमची असते. तर मित्रांनो, ड्युटी ही बढिया असते. असं समजू नका, की बाबा ड्युटी ज्यादा हार्ड असते. हार्ड नसते, परंतु तुम्हाला 24 तास अवेलेबल राहावं लागतं ड्युटीसाठी. आणि त्यानंतर विषय आला मित्रांनो सुट्ट्यांचा. तर वन विभागामध्ये सुट्ट्या ह्या तुम्हाला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या अशा 4 प्रकारच्या सुट्ट्या मिळतात. ई-एल, सी-एल, मेडिकल लीव्ह व पेटिटिव्ह लीव्ह. यामध्ये मित्रांनो, जी पेटिटिव्ह लीव्ह आहे ही तुम्हाला 2 लेकरांसाठी मिळते 15-15 दिवस. ई-एल सर्व मिळून तुम्हाला लगभग 60 ते 70 दिवस सुट्ट्या बनतात व तुमची एक हप्त्याची एक सुट्टी वेगळी असते. तर मित्रांनो, हप्त्याची ही सुट्टी रविवारीच मिळेल असं सांगता येत नाही. कारण की फोर्समध्ये आल्यानंतर ही रविवारची सुट्टी संकल्पना खतम होऊन जाते. कारण की सर्वांना जर रविवारी सुट्टी दिली, तर ड्युटीला कोण जाईल हा प्रश्न उभा होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला एका हप्त्यातून एक सुट्टी मिळून जाते रेस्टसाठी. परंतु ती कन्फर्म नसते की याच दिवशी मिळेल. आणि ऑफिस वर्क जे करणारे लोकं आहेत त्यांना मिळते संडेची सुट्टी. कारण की ऑफिसमध्ये संडेला सर्व कारभार बंद असतो. आणि यानंतर आलं फॅमिली क्वार्टर.
तर मित्रांनो, सुट्ट्या तर मिळत्या, परंतु आपली फॅमिलीही आपल्याला पूर्ण वर्षभर सोबत ठेवू शकतो का? ही सर्वात मोठी गोष्ट आहे. काही-काही नोकऱ्यामध्ये जसं की आसाम रायफल झालं किंवा हार्ड एरियामध्ये जे राहणारे आर्मी, जम्मू-काश्मीरमध्ये त्यांना फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध नसते. परंतु वनरक्षकमध्ये लगभग सर्व ठिकाणी फॅमिली क्वार्टर उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त काही ज्या ठिकाणी हार्ड एरिया आहे, तिथे तुम्हाला फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध नसू शकते. परंतु लगभग सर्व ठिकाणी आता फॅमिली क्वार्टर बनत आहे. जसं की मित्रांनो, तुम्ही जंगलात राहता, जंगलामध्ये जर काही प्राणी वगैरे यांनी जर आपल्या लेकरां-बाळावर हल्ला केला, तर त्यासाठी शासन तुम्हाला जंगलाच्या बाहेर फॅमिली क्वार्टर देतं आणि काही-काही जंगलं इथले मोठे असतात, की त्यामध्ये तुम्ही जंगलाच्या बाहेर यायला तुम्हाला 20-30, 25-25 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. त्यामुळे काही-काही ठिकाणी फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध नसते. आणि त्यानंतर सर्वात उत्सुकाची गोष्ट ती म्हणजे तुमचा पगार. मित्रांनो, पेमेंट म्हटलं की असं थोडं मनामध्ये उत्सुकता जास्त वाटते. कारण की आपण एवढी मेहनत करतोय, तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व आपल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची खूप आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला ही नोकरी मिळाल्यानंतर पेमेंटही चांगल्या प्रकारे मिळणार आहे. जसं की से 7 पे कमिशनद्वारे पेमेंट मिळतं. त्यामध्ये तुम्हाला 21,700 तुमचं बेसिक पे आहे आणि माझंही 21,700 आहे. कारण की एस-एस-सी, जी-डीचं बी बेसिक पे तेवढंच आहे 7 पे कमिशननुसार. आणि त्यानंतर डी-ए चालू आहे 55%. त्यानंतर तुम्हाला टायमा-टायमाला इन्क्रिमेंट लागत असतात. टायमा-टायमाला तुमचा डी-ए वाढत असतो. डी-ए एका वर्षातून 2 वेळेस वाढतो व इन्क्रिमेंट एका वर्षातून 1 वेळेस लागतं. जे की तुमच्या पेमेंटचं, तुमच्या बेसिक पेचं 3% इन्क्रिमेंट लागतं वर्षाला. म्हणजे येतो कन्फर्म आहे, की तुमचं नोकरीला लागल्यानंतर प्रत्येक वर्षात लगभग ₹1,500 पगार वाढणार आहे. 1,500 या 2,000 पगार वाढू शकतो आणि जसे-जसे तुम्ही सीनियर होत असाल, तसे-तसे तुम्हाला पेमेंट शिल्लक मिळत चालेल. त्यानंतर विषय आला मित्रांनो, की 8th पे कमिशन लागल्यानंतर पेमेंटमध्ये काय फरक पडेल? आणि तो फरक जास्तीत जास्त हा नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पडेल, मुलांसाठी पडेल. तो कसा? तर मित्रांनो, ज्यांचं बेसिक पे खूप जास्त झालेलं आहे, तर जो रूल आणतं, गव्हर्नमेंट रूल आणतं याच्यासाठी, पे कमिशन बसवण्यासाठी. त्यामध्ये असं असतं मित्रांनो, की ज्यांचं बेसिक पे खूप झालेलं आहे, त्यांना जर खूप सारा फायदा देऊन टाकला, तर त्यांचं पेमेंट 2,00,000 3,00,000 पर्यंत चाललं जाईल. त्यामुळे जे नवीन भरती झालेले मुलं असतात, त्यांचा बेसिक पे सगळ्यात कमी असतो, तर त्यांना त्याचा खूप सारा फायदा मिळून जातो. जसं की तुम्ही 6 पे कमिशनमध्ये बघू शकता. व्हिडिओ बघा 6 पे कमिशनचा. त्यामध्ये तुमचं बेसिक पे हे 5,200 हून डायरेक्ट 21,700 वर आलं होतं. पण तेव्हा इन्क्रिमेंट खतम करण्यात आला होता. आणि 8 पे कमिशन लागल्यानंतर तुमचं 5,000 ते 6,000 पेमेंट कन्फर्म वाढणार आहे. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पेमेंटचा किती फरक असतो, मी याच्यासाठी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. ज्यामध्ये माझी पे स्लिप व माझ्या मित्राची वनरक्षकची पे स्लिप दोन्ही पे स्लिप तुम्हाला मी टॅली करून दाखवणार आहे, की कोणत्या पेमेंटमध्ये जास्त फरक पडतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेमेंटमध्ये 5 ते 6,000चा फरक पडू शकतो. परंतु ते तुम्हाला जास्तीत जास्त घर सोडून राहणं आहे आणि प्लस फॅमिलीचं बी खूप सारं मोठं सॅक्रिफाईस करणं आहे. त्यामुळे मित्रांनो, स्टेट पोलीस किंवा वनरक्षकच्या भरतीला निवडा. पहिले त्याला प्रयत्न करा. नाही झालं तर मग आहेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या. मला खूप सारी मजा येणार आहे वनरक्षक भरती झाल्यानंतर. ड्युटीमध्ये बी खूप मजा येणार आहे. पेमेंटचा महिन्याचा लास्ट दिवस जेव्हा पेमेंट होती, तेव्हाही खूप सारी मजा येते. तर मित्रांनो, अशीच मेहनत करत राहा. काही क्वेरी असतात जरूर मला विचारा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जुळून जा. मी तिथे तुम्हाला मागील झालेल्या काही प्रश्नपत्रिका व टाईमली तुम्हाला काही अपडेट आले तर ते टाकत असतो आणि काही क्वेरी असतात विचारा. निसंकोचपणे विचारा. तुमच्यासाठी मी केव्हा